काँग्रेस नेते जयश्री पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार। जयश्री पाटील या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून। मुंबईतील माजी नगरसेवकांसोबत आज दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरेंची बैठक। जवळपास वर्षभरानंतर माजी नगरसेवकांसोबत बैठक होणार। पक्षाच्या बैठकीला बोलावलं जात नसल्याची माजी नगरसेवकांची खंत। मनसे नेत्यांची आज शिवाजी पार्कमधील पक्ष कार्यालयात बैठक। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक। मुंबई शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष तसंच मनसेचे नेते उपस्थित राहणार। एकदा ठरवलं की कसा जिंकतो ते बघतोच। पुरंदर आणि शिरूरमध्ये सर्वांनी बघितलं असेल। माळेगाव कारखाना निवडणूक प्रचार सभेत अजित पवारांचं वक्तव्य, तर अजित पवारांच्या वक्तव्यावरून विजय शिवतारे नाराज। पत्रकार परिषदेतून उत्तर देणार। नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला झटका। सुधाकर बडगुजर यांचा जोरदार शक्तीप्रदर्शन करत भाजपमध्ये प्रवेश। चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा। ठाकरेंच्या शिवसेनेचा बँड वाजला आहे। आम्ही त्यांना कृतीतून उत्तर देऊ। संजय राऊतांनी केलेल्या टीकेला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर। भाजप परिवर्तन करणारा पक्ष। वाल्याचं वाल्मिकी होताना दिसतायत। नितेश राणे त्या सलीम कुत्ताचं काय झालं? आता तुम्हाला बडगुजर चालणार का? बडगुजर यांच्या भाजप प्रवेशानंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचं ट्विट। बडगुजर यांच्या भाजप प्रवेशानंतर किशोरी पेडणेकरांचा भाजपवर हल्लाबोल। कुत्ता शब्दावर जोर देत पेडणेकरांचा बडगुजर आणि भाजपवर निशाणा। बोले तो भिड़ू यही बीजेपी का हिंदू राष्ट्र है। सुषमा अंधारेंची टीका। कल को सलीम कुत्ता भी आकर मॅटर क्लोज कर सकता है। बडगुजरांच्या पक्षप्रवेशावर सुषमा अंधारेंची टीका। भरत गोगावलेंनी तटकरेंची सिंचनाची फाईल काढली तर आम्ही देखील त्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढू। आनंद परांजपे यांचं भरत गोगावलेंना आव्हान। निधी वाटपावरून शिवसेनेचे मंत्री अजित पवारांवर नाराज। शिंदेंसमोर नाराजी बोलून दाखवली। सूत्रांची माहिती, तर निधी कमी पडणार नाही, शिंदेंचं मंत्र्यांना आश्वासन। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी उमेश पाटलांची निवड। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत निवडीचं पत्र देण्यात आलं। अजित गव्हाणेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 37 माजी नगरसेवकांचाही प्रवेश। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। ऋतुजा राजगेच्या धर्मांतर आणि आत्महत्या प्रकरणावर गोपीचंद पडळकर आक्रमक। धर्मांतर करायला भाग पाडणाऱ्यांची खांडोळी करा। सैराट करणाऱ्या 11 लाखांचं बक्षीस जाहीर करा। गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य। उत्तर प्रदेशमध्ये रासप नेते महादेव जानकर यांना पोलिसांनी अडवलं। एका धनगर समाजातील पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी जात असताना पोलिसांनी अडवलं। संपूर्ण प्रकरण दाबलं जात असल्याचा महादेव जानकरांचा आरोप। ओमराजे निंबाळकर आणि एका व्यावसायिकाची ऑडिओ क्लिप व्हायरल। निंबाळकरांनी शिवीगाळ केल्याचा व्यावसायिक दिनेश मांगलेंचा आरोप। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाप्पासाहेब गुगेची धमकी देतानाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल। कैलास उगलमुगले नामक तरुणाला धमकी देतानाचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल। इस्रायल इराणमधील तीव्र संघर्षामुळे 110 भारतीयांचा पहिला ग्रुप इराणच्या आर्मेनियाच्या सीमेवर दाखल। इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी मिशन रेस्क्यू सुरू। एअर इंडियाचे 12 जून ते 17 जून दरम्यान 66 विमान रद्द। नागरी विमान नियामक संघटना डीजीसीएची माहिती। सेफ्टी चेक संदर्भात मार्गदर्शक सूचना पूर्ण करून सेवा चालवा। डीजीसीएच्या एअर इंडियाला सूचना। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाचे अश्व पुण्यात दाखल। हिरा आणि मोती हे 2 अश्व माऊलींच्या पालखीत असतात। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांचा बंदोबस्त। संत चैतन्य महाराज यांच्या दिंडी सोहळ्याचं ओतूर येथून प्रस्थान। मागील 65 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या दिंडी सोहळ्यात हजारो भाविकांची उपस्थिती। हवामान खात्याकडून पालघर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला आज ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूरला येलो अलर्ट। अंबरनाथमध्ये पावसाची हजेरी। पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। इगतपुरीच्या निरपण ते मांजरगाव रस्त्यावर दरड कोसळली। सततच्या पावसामुळे रस्त्यावर दरड कोसळली। दरड कोसळल्यानं 7 गावांना जोडणाऱ्या मार्गाची वाहतूक विस्कळीत। गुजरातच्या भोतादमध्ये मुसळधार पावसाचा फटका। भोतादमधील उतवली नदीला पूर। गडघा मार्गावर पाणी साचल्यानं महामार्ग बंद। गुजरातमध्ये पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीला वाचवण्यात यश। महुवामधील राणीवाडा गावातील घटना।
दिल्लीत मुसळधार पाऊस, महिपालपूर भागात पाणी साचलं. पाणी साचल्यानं काही काळ महिपालपूर भागात वाहतूक कोंडी. महाराष्ट्रात कोरोनाच्या 67 रुग्णांची नोंद. महाराष्ट्रात काल कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू. 19 वर्षीय रेवती निळे आत्महत्या प्रकरणी अंजली दमानी यांनी वसई पोलिसांना जाब विचारला. तसंच दमानी यांकडून वसई किल्ल्यातील आरोपी जादूटोणा करत असलेल्या मंदिरात पाहणी. भिवंडीत वाहतूक पोलिसांविरोधात रिक्षाचालक संतप्त. अन्यायकारक दंड आकारणी केली जात असल्याचा रिक्षाचालकांचा आरोप. बीडचे जिल्हाधिकारी आज मस्साजोगमधील गावकऱ्यांशी संवाद साधणार. जिल्हाधिकाऱ्यांच्या गाव भेटीवेळी विकास कामांच्या अनुषंगानं काही निर्णय होण्याची शक्यता. विविध मागण्यांसाठी आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती अशोक साळवे यांचं आमरण उपोषण. सरकारनं विविध योजनांचे पैसे तत्काळ देण्याची मागणी. सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे वाशिममधील शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. वीज पुरवठा सुरळीत न केल्यास महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा आंदोलक शेतकऱ्यांचा इशारा. शिंदेंच्या शिवसेनेच्या कामगार सेनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी अमोल जाधव यांची निवड. श्रमिक कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मोहिते यांच्या आदेशानुसार अमोल जाधव यांची निवड. मागितल्यानं युवकाची हत्या, 3 जण जखमी. 50 रुपयांची उधारी मागितल्यानं पानटपरी चालकाची हत्या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक. नागपूरच्या भिलगाव रोडवरील अंकित फार्ममध्ये अपघात. स्टीम सप्लायचं झाकण उघडल्यानं एकाचा मृत्यू, 6 जण जखमी.